बुट्टींच्या बागेत. टिळक अतिशय निस्पृह होते. श्रीमंत मुकुंद कृष्ण उर्फ आप्पासाहेब बुटी यांचे धाकटे चिरंजीव गोपाळराव उर्फ बापूसाहेब बुटी यांना शिकवण्याचे काम टिळकांना होते. पगार चांगला, शिवाय त्याच्याच बागेत बंगल्यात राहण्यास जागाही आप्पासाहेबांनी दिली होती. एक दिवस आप्पासाहेब टिळकांना म्हणाले, टिळक, बापूसाहेबांना तुमच्याच घरी ठेवावे असे मला वाटते. टिळकांनी आप्पासाहेबांचे म्हणणे ताबडतोब कबूल केले. परंतु मुलाच्या खाण्या राहण्याबद्दल ते देत असलेले पैसे मात्र त्यांनी नाकारले. त्यांचे म्हणणे की गुरुगृही राहायचे म्हणजे खानावळीत राहायचे नाही. गोपाळराव स्वभावाने अत्यंत गरीब, नम्र व विनोदी होते. त्यांच्या एकट्याच्या वरकड खर्चाला 100 रुपये त्यांना मिळत. त्यांचे काम करण्यास 2 हुजरे होते. पण ते आमच्या घरी आले ते एखाद्या गरीब विद्यार्थ्याप्रमाणे आले. त्यांना आपल्या मोठेपणाची घमेंड असल्याचे त्यांनी एकदा सुद्धा भासू दिले नाही. घरात मी त्याला अरे तुरे म्हणे व तोही घरातील कामे निमूटपणे हसत हसत करी. त्याच्या घरी नुसता खर्च मांडण्यास कितीतरी कारकून होते, परंतु घरची परिस्थिती कधी आमच्याही ध्यानात येत नसे व त्याच्याही ध्यानात येत नसे. आमच्या घरी खर्च पुष्कळ होता, जमा मात्र बेताचीच असावयाची. आमच्या घरातली मालक आम्हीच व हुजरे आम्हीच, धणी आम्ही व कारकुनी आम्हीच. गोपाळ टिळकांना गुरुजी म्हणे व मला बाई म्हणे. म्हणून दत्तू मला ख्रिस्ती होईपर्यंत बाई म्हणत असे. माधव भाऊजी आमच्याच घरी होते. त्यांची व गोपाळरावांची गट्टी जमली. बागेतील वाळलेला पाचोळा गोळा करून दोघांनी रोज आपले स्नानाचे पाणी तापून घ्यावे व टिळकांचे पाणी तापून ठेवावे. रात्रीचा शिळा भात ऊन करून ताकाबरोबर खाऊन बाहेर जावे. कधी कोणी त्यांना विचारले की बापूसाहेब आज काय होते जेवायला, तर त्यांनी मोठमोठ्या पक्वानांची नावे सांगावी. त्याला घरात बापा वाचून व भावा वाचून कोणी मायेचे नव्हते. बायको 7 वर्षाची व भाऊजाई 9 वर्षाची होती. आमचे घर त्याला स्वतःच्या घराप्रमाणे वाटे. तो म्हणे, मला साहेब म्हणायला फार लोक आहेत, पण आरे तुरे म्हणणारे कोणी नाही. आमचे दोघांचे त्याच्यावर मनापासून प्रेम होते. मी स्वयंपाक केला की त्याने पाणी मांडावी. नंतर सर्व आवरावर व पाखी होतोच करी. एक दिवस टिळक बाहेर गेले होते. भाऊजींचा व गोपाळचा एक मित्र त्यांना भेटायला आला होता. तिघा मुलांची जेवणी झाली. दररोजप्रमाणे त्यांनी आपले सर्व कामे आटोपली, आपले बिछाणे घातले व मला म्हणाले, बाई या तुमचे आवरून बाहेर, मग आपण अंगणात गप्पा मारीत बसू. माझे जेवणखाणं आटोपून मी बाहेर आले. तिघेच्या तिघे झोपी गेले होते. मी त्यांना हलवून जागे केले. दोघेजण जागे झाले, पण गोपाळची काही हालचाल दिसेना. मी घाबरून गेले. ते दोघेही घाबरून गेले. गोपाळचे अंग गार थंड लागू लागले. एवढा गोंधळ होत आहे तो मध्यरात्रीचा सुमार झाला. मी रडू लागले. ते दोघे भिरी भिरी पाहू लागले. बाबांनो, तुम्ही वाड्यात जा व ही सर्व हकीकत महाराजांच्या कानावर घाला, असे मी म्हटले की ते म्हणत, आम्हाला भीती वाटते. माझ्या मनात एक एक कल्पना येऊ लागल्या. जवळच स्मशान होते. भुताखेताचा तर प्रकार नाही. मी पुन्हा पुन्हा बापूसाहेबास चाचपून पाही, तर तो आपला गार लागे. अरे मी जाते, तुमच्यापैकी एक जण इथे बसा व एक जण माझ्याबरोबर चला. पण त्यालाही ते कबूल होईनात. काटकाला कुलूप आहे, तुम्ही जाणार कशा? फाटकाला कुलूप आहे, तुम्ही जाणार कशा? मी जाते, त्याला का असेच मरू द्यायचे? तुम्ही गेला तर आम्ही दोघांनी इथे कसा दम धरायचा? तुम्ही दम धरा नाही तर सोडा, मी आता चालले, असे त्यांना निक्षून सांगून मी निघाले. बंगल्यापासून बागेचे फाटक बरेच दूर होते. चांदणे टिप्पोर पडले होते. मी ओचे पदर बांधून फाटकावर चढू लागले. मनात नाना विकल्प येत होते. मी वाड्यात कशी शिरू? मला चोर म्हणून धरून महाराजांपुढे तर नाही ना उभे करणार. तेथे तर संगिनीचा खडा पहारा. मला जर ओळखले नाही तर माझी काय स्थिती होईल? अशा विचारांनी डोक्यात काहूर उठलेले होते. फाटकावरून चढून पलीकडे जाणार तोच बागेतून कोणी माझा पाय ओढला. खाली पाहते तो बापूसाहेबांसारखे काही दिसले. बापूसाहेबांचे भूतच ते. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. बोबडी वळली. मी मोठ्याने ओरडले, कोण रे तू? दोघांनी मला एका झाडाला टेकून बसविले व एकाने धावत जाऊन पाणी आणले. मी सावधच होते, पण माझी बोबडी वळली होती. बापूसाहेबांनी माझे पाय घट्ट धरले. बाई, तुम्ही हे गुरुजींना सांगू नका. माझी चूक झाली. तुमची आम्ही ही थट्टा केली. पुन्हा कधी कधी असे करणार नाही. मी फारच रागावले होते. हसा पाहू बाई, हसा, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही.
मला रडायला आले व हसायलाही आले. माधव भाऊजी गंभीरपणे म्हणाले, माझेही मत आहे की तू नानांजवळ यापैकी काही सांगू नयेस. मग तुम्ही मला असाच त्रास देणार का? नाही नाही, तुला आतापासून आम्ही कधीच त्रास नाही देणार. अशा प्रकारे ती गंमत झाली. त्या तिघांचा अगोदरपासून बेत ठरलेला होता. महादेव भाऊजी त्या बेताच्या विरुद्ध होते, पण त्या दोघांपुढे त्यांचे काही चालेना. मात्र त्याचा परिणाम असा होईल अशी आधी कोणालाच कल्पना नव्हती. एक दिवस महादेव भाऊजी सांगू लागले, नानांना कनी आज एक चांगले बक्षीस मिळाले. ते त्यांनी कोणाला देऊन टाकले. तू त्यांना सांगू नको मी हे तुला सांगितले म्हणून. रात्री टिळक घरी आले. मी अंथरुणावर पडले होते. भाऊजी अभ्यास करीत होते. मी मुद्दा म्हणत झोपेचं सोंग घेतले. मग मी सोंगातल्या झोपेत बरळू लागले. पैसे दिले म्हणून काय झाले? इकडून आले तिकडे गेले. वळवाचा पाऊस तो, त्याचे पाणी थोडेच राहत असते. टिळक मला हलवू लागले. अगं उठ, काय बडबडते आहेस? स्वप्न का पडते आहे तुला? भाऊजी गोपाळ जवळच बसले होते. खाली पाहून ते हसत होते. मग मी खोटी खोटी जागी झाले. स्वप्न पडत होते का तुला? हो, तुम्हाला जसे काही पैसे मिळाले नि ते तुम्ही दुसऱ्यालाच देऊन टाकले. मोठे नवल आहे बुवा. खरोखरच मी एकाला पैसे दिले आज. एक दिवस बापूसाहेब म्हणाले, बाई, आज काहीतरी खाऊ पाहिजे. टिळक जवळच बसले होते. मी त्याला 4 आणे दिले व त्याने बाजारात जाऊन 2 खरबुजे आणली. खरबुजे पाहून मी म्हटले, खरेच आपल्याला हळदी कुंकू करायला पाहिजे. टिळक म्हणाले, काय मूर्ख आहेस? हळदी कुंकू करणे म्हणजे निव्वळ प्रदर्शन आहे. आपली कला दाखवायला तुझपाशी आहे काय? आहे का काही? नसेल म्हणून काय झाले? गोरी असेल तरच काजळ घालायचे की काय? मध्येच गोपाळ म्हणाला, बाई, आज मला वाड्यात जेवायला जावयाचे आहे. आमचे हळदी कुंकवाचे बोलणे तेवढ्यावरच राहिले. गोपाळ त्या दिवशी जो वाड्यात गेला तो दिवसभर तिकडेच राहिला. रात्री निजायला घरी आला. दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे जो तो आपल्या उद्योगाला लागला. टिळक एका बाजूला जाऊन लिहित बसले. मला चुलत सासूचा धाक होता. मी तिचे डोके धरून बसले. इतक्या दारापुढे 2-3 गाड्या आल्या. मला वाटले बंगल्यात आणखीन कोणी राहण्यास आले. गाडीतली मोठाली भांडी स्वयंपाकघरात येऊन पडू लागली. सामान सुमान व लाकडे यांच्या पडवीत ढीग पडला. मी तर आश्चर्यचकित झाले. आचारी पाणके यांची सारखी धावपळ चालू झाली. बंगल्यात ठाकठोक असा आवाज येऊ लागला. इकडे टिळक, महादेव भाऊजी, गोपाळ ही मंडळी आपापल्या कामात चूर होती. मी स्वयंपाकघरातून बंगल्यात व बंगल्यातून स्वयंपाकघरात करीत होते. मी म्हटले, आपण उगीच येथे राहायला आलो. घराचे आपण भाडे देत नाही. महाराज त्याचे मालक, ते वाटेल ते करणार. आम्हाला काय वाटेल ह्याची त्यांना थोडीच पर्वा असणार. हे वनभोजन आहे की काय? स्वयंपाक तरी कसा करायचा या गोंधळात? आता जेवायला मंडळी आली म्हणजे त्यांना वाढायचे तरी काय व कसे? मी इकडे जेवणाच्या काळजीत चूर तर तिकडे 10-12 पानांचा स्वयंपाक तयारी झाला. वाढप्याने पाणी वाढली. जेवणाची तयारी झाली. मी अगदी चकितच झाले. जेवणाला माणसे जमली. मलाही जेवायला बोलावले. मी म्हणाले, मी येत नाही. माझी माणसे अजून जेवली नाहीत नि मी कशी जेवायला बसू? मला अण्णाला नाही म्हणणे पाप वाटे. पण माझी मोठी चमत्कारिक स्थिती झाली. त्यांना मी म्हटले, माझ्या स्वयंपाकघरात तुम्ही सारा गोंधळ घातला. बापूसाहेब वाड्यात गेले की काय आज? त्यावर ते म्हणाले, बाईसाहेब, बापूसाहेबच जेवायला बोलवीत आहेत. मग मात्र मी खरोखरच रागावले. त्यातला त्यात मला टिळकांचा अधिक राग आला. मी त्यांना चक्क सांगितले, मी जेवायला येत नाही असे सांगा त्यांना. पण गोपाळ स्वतःच आला. त्याने माझा हात धरला. मी हिसकावून टाकला. बाई, माझे ऐका तर खरे. मग माझ्यावर खुशाल रागवा असे म्हणून त्याने मला बंगल्यात नेले. आज जाऊन पाहते तो अर्धी अधिक गौर मांडलेली. ती गौरीची आरास पाहून मी अगदी थक्क झाले. माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. मला बापूसाहेबांशी काहीच बोलवेना. माझ्या त्यांच्यावरील सर्व राग लयास गेला. टिळक जेवायला आले. त्यांना वाटले की आज वाड्यातील कोणी पाहुणे मंडळी वनभोजनास येणार असावीत. म्हणजे कोणासच कशाचाच पत्ता नव्हता. जेवण झाल्यावर टिळक बंगल्याच्या दिवाणखान्यात जातात तो तेथे गौर मांडलेली. झाले. टिळक संतापले माझ्यावर. तुझाच अट्टाहास हा. तू फार अविचारी आहेस. हा जबाबदारीचा माल आपल्याला कशाला पाहिजे? हे सोने, रुपे, हिरे, माणके हरवले तर त्याबद्दल कोण जबाबदार राहणार? कोण म्हणजे? ज्याने आणले तो. पहा बुवा, मला तरी हे बिलकुल पसंत नाही असे म्हणून टिळक पुन्हा कोठे निघून गेले.
गौरीची आरास इतकी सुंदर होती की मी उभ्या जन्मात अशी आरास पाहिली नव्हती व पुढे अशी कधी पाहीन असे वाटत नाही. दुपारी 2च्या सुमारास बापूसाहेबांची भाऊजय, बायको व एक दासी गाडीतून उतरल्या. दालनाभोवती वाड्याच्या झडपा लावून पाणी सोडण्याची व्यवस्था केली होती. गौरी पुढे चांदीच्या समया, पुढे मोठमोठी चांदीची ताटे, ताटात फराळाचे सामान भरलेले, एका बाजूला हळदी कुंकवाची सर्व तयारी केलेली, अत्तर, गुलाब, पान, सुपारी, खिरापत वगैरे सर्व व्यवस्था न सांगता लागलेली. मुली आल्या त्या ह्याच तयारीने आल्या होत्या. त्यांनी हळदी कुंकू दिले. मी खिरापत वाटली. त्या दोघी अगदी सुनांप्रमाणे वागत होत्या. हळदी कुंकवाचा समारंभ झाला. मी घरात जाते तो पुन्हा पाने मांडलेली. हळूहळू टिळकांची स्नेही मंडळी जमू लागली. महाराज आले. जेवणाचा थाट अगदी श्रीमंती होता. चटण्या, कोशिंबिरी, 4 भाज्या, श्रीखंडपुरी वगैरे 4ही ठाव बेत होता. महाराज म्हणाले, टिळक, आज तुमच्या घरी तुमच्या पंक्तीचा लाभ झाला म्हणून आनंद वाटतो. टिळक नुसते हसले. गोपाळ बुटीला आमचे घर अगदी आपल्या घराहूनही अधिक वाटे. घरात महादेव भाऊजी व बापूसाहेब जेवायला बसले आणि तितक्यात बाहेर कोणी ओळखीचे आले म्हणजे त्याने मला मोठमोठ्या पक्वानांची नावे घेऊन वाढण्यास सांगावे. श्रीखंड म्हणजे बेसन, बासुंदी म्हणजे आंबट वरण, पुरण म्हणजे पोळ्या, साखर भात म्हणजे फोडणीचा भात, अशी आमची सांकेतिक भाषा ठरलेली होती. कोणी आले की त्याने म्हणावे, बाई, एकच भाजी 4 ठिकाणी वाढा. माझा मित्र मंडळीला तुम्ही जेवणाचा आग्रह करा व मी म्हणेन, वाड्यात महाराज वाट पाहत असतील, ते रागावतील. व अशा रीतीने तो ह्या मित्रमंडळींची बोळवण करी व आपल्या घरातील राणीबद्दल चांगली कल्पना करून ती मंडळी जात. हळदी कुंकवाच्या दिवशी महाराजांच्या हे लक्षात आलं. शिवाय टिळकांची दान प्रवृत्ती त्यांना ऐकून ठाऊक होती. टिळकांनी आपल्याकडे रोजच्या रोज यावे असे त्यांना वाटे. तेव्हा त्यांनी पगार घरी हातात पडून टिळकांच्याही हातात पैसा राहावा व त्यांनी रोजच्या रोज आपल्याला भेटावे म्हणून एक युक्ती योजली. ते म्हणाले, टिळक, तुम्ही माझ्याकडे येऊन रोज 2 रुपये घेऊन जात जा. मात्र ते मी दुसऱ्या कोणाला देणार नाही. तुम्ही स्वतः आले पाहिजे. टिळकांनी ते नाकारले व नेहमीप्रमाणे राहू लागले. वागीश्वरीच्या जानेवारी 1934च्या अंकात श्री बापूसाहेब भवाळकर यांनी जी एक वाङ्मय सूची दिलेली आहे तीत टिळकांच्या लेखनापैकी खालील लेखनाचा उल्लेख आहे. हे सर्व लेखन 1887 पासून 1892 पर्यंतचे व नागपूरचे असावे, परंतु यातील आनंदराव नाटक मुंबईस लिहिलेले होते व तेथे छापले होते. बोध आणि रंजन नावाचे गोष्टीचे पुस्तक 1908 साली ख्रिस्ती झाल्यानंतर ट्रॅक्स व बुक सोसायटीने प्रसिद्ध केले आहे. ते व रा भावळकर म्हणतात ते एकच की काय समजत नाही. शिवाय नावात घोटाळा होण्यासारखं आणखीन एक पुस्तक आमच्या विधवा कादंबरी ख्रिस्ती झाल्यावर त्यांनी लिहिलेलं होतं व तेही ट्रॅक्स व बुक सोसायटीमधून प्रसिद्ध केलं होतं. पहिले बापाचे अश्रू काव्य, माझा ओसाड पडलेला गाव काव्य, 3 विधवा कादंबरी, वीरकन्या कादंबरी, आनंदराव नाटक, गोधू खविमोचन नाटक, बोध व रंजन, काव्य कुसुमांजली कवितांचे मासिक, विविध विषयात तरंगिणी मासिक आणि ऋषी मासिक.